चालू होतं. तू हातात काहीच नाही घातलंय बाईची आणि ते गर्दीमध्ये आपटलं असतं म्हणून मी फक्त वॉच घातले जे ह्यानी मला मी बर्थडेला माझं सगळं घातलंय बघ. मी माझं घड्याळ घातले, अंगठी घातली, ही अंगठी घातली, ही अंगठी घातली, सगळं. तुझ्या बर्थडेला ती अंगठी घालून आलो इकडे, तुला कळतं तुझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे हे घे, तुझी अंगठी आहे. इकडे बाहेर दुकानातून घेतली. हे कधी बाहेर घेतली आता दुकानात. सोन्याची आहे. सोन्याची का डायमंडची आहे? खरं डायमंड आहे. नाही बाहेर नाही घेतली, हे आम्ही मुंबईला मागवलेली. हे घे घाल. खरं रे बाबा, माझा हात दुखतोय, खांदा भरपूर तिथे आज गडवर धक्का बुक्की मला, माझा खांदा दुखायला लागला हो लवकर. यार, असं अडकलेलं तो. अरे पण तू गिफ्ट तर घे तुझं. तिच्या एव्हरी बर्थडेला मी हिला दिली गिफ्ट, तर मग आता पण दिली. मी विचार केला जगन्नाथच्या समोरच देऊया ना, जगन्नाथचं मंदिर, माझी बायको आणि माझ्या बायकोला दिलेलं माझं गिफ्ट. थांब. कसं वाटलं? रडू नको ग, रडू नको, रडू नको ग, रडू नको. तिथे डोकं आपट पाहिजे तर इकडे नाही का, तिकडे डोकं आपट ना, रडायचंय काय? तर मित्रांनो, माझं लास्ट गिफ्ट खूप कष्टाने, वेलकम यार, वेलकम वेलकम यार, वेलकम. माझं लास्ट गिफ्ट खूप कष्टाने मी तिला दिलेलं आहे. माझा खानदान. एक सेकंड, मी कालच्या ब्लॉग मध्ये का परवाच्या ब्लॉग मध्ये बोललेली की मला माहिती होतं की हा बर्थडेच्या दिवशी काहीतरी देणार. येस काहीतरी देणार. येस. पण थँक्यू यार. मला माहिती नाही, आय एम नॉट गुड ॲट एक्सप्रेसिंग, पण मला खरं खूप आवडलं. मला माहिती तुला आवडले. मी तुला बोललो का अवघड करायला. थँक्यू. असं माझ्यासोबत राहा. मी तुला एव्हरी बर्थडे एक अंगठी आणून दिली आणि अशाच एका मंदिरात आणून जाऊया आपण एव्हरी बर्थडे. नेक्स्ट बर्थडे कुठे? त्र्यंबकेश्वर जाऊ ना. सॉरी, ते कुठे? डोंगरावर. द्वारका जाऊया. नाही, द्वारका आधीच जाणार. ते डोंगरावर नाही का बर्फात, केदारनाथ. तर काही नेक्स्ट बर्थडे केदारनाथ विथ रिंग. थँक्यू, पण थँक्यू सो मच. लवकर माझं खाणं मला खूप आवडलं. नवरा असताना हेच पण होतं. हा एक आहे की मी इथे नाही घालू शकत, ही लूज आहे इकडे. ठीक आहे ना, तर थोडा तो ऊपर नीचे होएगा ना, बाकी नाही, इतना पण कष्ट छान आहे. ब्लू स्टोन मधनच घेतली आपण, करू शकतो का? कधी बाय घेतली गाईस, पण? सांगतो आता तुला.